मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 1 मिनिटाची स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी आणली आहे. ती आहे प्युअर प्राइस ॲक्शन बेसवर. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात पहिले तर स्कॅल्पिंग करायची आहे. तर स्कॅल्पिंगचे सर्व महत्त्वाचे नियम काय असतात? हा इतका मोठा ट्रेंड आहे मित्रांनो, तर हा पूर्ण ट्रेंड स्कॅल्पिंगमध्ये कॅप्चर करणार आहे का? स्कॅल्पर नाही. तर ह्या ट्रेंडचा काही पर्टिक्युलर पोर्शन ते स्कॅल्पिंगमध्ये कॅप्चर करतात. मग यामध्ये काय असतं की जेव्हाही ते स्कॅल्पिंग करतात तर 1, 2, 3 ते 4 कॅन्डलमध्ये ते आपलं प्रॉफिट इथे बुक करत असतात आणि लहान लहान प्रॉफिट घेऊन ते भरपूर ट्रेड घेत असतात. याला स्कॅल्पिंग म्हणतात. स्कॅल्पिंग म्हणजे ट्रेडिंग नाही आहे, हा ट्रेडिंग मधला एक पार्ट आहे मित्रांनो, एक प्रकार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे सर्वात प्रथम. आणि आता मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो होतो की आपण 1 मिनिटाची स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी शिकणार आहोत. आणि तुम्ही म्हणणार इथे 15 मिनिटाचा तुम्ही चार्ट लावलाय. कधी हे तुम्ही पहिले ऑब्झर्वेशन केलं असेल? गुड ऑब्झर्वेशन मित्रांनो. केलं असेल तर नक्की कमेंट करायची मला. 15 मिनिटाचा चार्ट का लावलाय हे समजून घ्या. आपल्याला सर्वप्रथम स्कॅल्पिंगसाठी 15 मिनिटाची रेंज मार्क करायची, जी की मला या इथे पाहायला मिळते मित्रांनो. आणि मी तिला या प्रकारे मार्क करून घेतलंय. का मार्क करायची 15 मिनिटाची रेंज? या मागचं रिझन समजून घ्या मित्रांनो. बिकॉज ऑफ मार्केट ओपन होताना व्होलटाईल खूप असतं आणि या टायमाला स्कॅल्पिंग केली तर आपली ट्रॅप होण्याची शक्यता असते. कारण आपण जितक्याही लहान टाइम फ्रेमवर जातो ना मित्रांनो, तर तिथे आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड व्यवस्थित मॅनेज करावा लागतो. आपली सिक्युरिटी आपल्याला सर्वात महत्त्वाची. आपला लॉस नाही होणार हे सर्वात पहिले आपल्याला पाहिजे. त्यामुळे 15 मिनिटाचं आपल्याला रेंज मार्क करायची की ज्याच्या बाहेर गेल्यानंतरच आपल्याला इथे ट्रेड करायचा आहे. मग आता आपण याला स्विच करूयात 1 मिनिट टाइम फ्रेममध्ये. आणि इथे आपण स्विच केलं आहे. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की मार्केट हे भरपूर वेळ साईडवेज होतं. मग आपण याच्यामध्ये काय झालो की आपण वाचलो, नाही तर आपल्या इथे स्टॉप लॉस हिट झाले असते. तर आता जेव्हाही 15 मिनिटाचं रेंज ब्रेकआउट होतंय, आपला ट्रेड ॲक्टिवेट होतोय आणि ज्या कॅन्डलने ब्रेकआउट केलेलं आहे त्या कॅन्डलच्या खाली आपला स्टॉप लॉस इथे लागतोय. कधी तुम्ही याला पॉईंटने कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला मित्रांनो, आपण इथे कधी मार्क केलं की प्रिव्हियस कॅन्डल म्हणजे ज्या कॅन्डलमध्ये एंट्री झाली त्याचा लो. आणि टार्गेट तुम्ही एकास 1, एकास 2, एकास 3 घेऊ शकतात. व्हॉटेवर मी पूर्ण टॉपपर्यंत घेत नाही. मी ज्याप्रमाणे बोललो 2 ते 3 कॅन्डल आपण इथे स्कॅल्पिंगमध्ये घेतोय. तर कधी तुम्ही पाहिलं मित्रांनो तर एका लॉटमध्ये तर इथे तुम्ही पाहू शकतात की किती छान आणि बढिया आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड इथे पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर परत आपण 15 मिनिटामध्ये जाऊ. आपल्याला आता परत 15 मिनिटामध्ये आल्यानंतर आहे ना, त्याच्या मागच्या दिवशी कशी संधी मिळाली ते पाहायचं. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, आता त्या दिवसाच्या 15 मिनिटाच्या रेंजला मार्क करणार आहे, जे की मला ही दिसते. तुम्ही पाहू शकता ही रेंज आहे आणि ही पहिली कॅन्डल आहे. तुम्ही खाली पाहू शकता 9:15ची कॅन्डल आहे. आणि हे झाल्यानंतर मी 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाईल. आता जेव्हा मी 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जातोय आणि मला इथे पाहायला मिळतंय मित्रांनो की मार्केट ओपन झालं, वर गेलं, वरतून परत खाली आलं, वर आलं. आता या ठिकाणी पाहिल्यानंतर जेव्हाही त्याने ब्रेक केलं, स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेक केलं, माझा ट्रेड ह्या कॅन्डलला ॲक्टिवेट होतोय. आणि आता मी इथे काही पॉईंट मोजत बसणार नाही, तुम्ही चार्टच पाहू शकता. स्कॅल्पिंगमध्ये लहान पॉईंट पण मिळतात, कधी कधी मोठे पॉईंटही मिळतात. आणि यामध्ये कधी तुम्ही प्राइस ॲक्शन इन्क्लूड केली तर तुम्ही मोठे ट्रेंड हे कॅप्चर करू शकता. नाही तर आपलं जे टार्गेट आहे, जितक्याचा स्टॉप लॉस आहे त्याच्या दुप्पटचं आपल्याला इथे प्रॉफिट घ्यायचं आहे. तर त्या हिशोबाने पण तुम्ही ट्रेड इनिशिएट करू शकता. स्टॉप लॉस कधी लहान आहे तर तुम्हाला मोठा ट्रेड कॅप्चर करायचा तोही करू शकतात. पण मी सांगेल की जे नियम आहे 3 ते 4, 5 कॅन्डल आपण इथे आपल्याला मिळत आहे, तुम्ही त्यामधनं ट्रेड घेऊन तिथून निघून जायचं आहे. हे 9:30ला तुम्हाला म्हणजे 15 मिनिटाची कॅन्डल झाल्यानंतर एक मस्त ट्रेड तुम्हाला इथे पाहायला मिळेलच हमखास. अजून एक उदाहरणासाठी आपण मागचा एक दिवस परत पाहूया. परत आपण इथे 15 मिनिटामध्ये टाइम फ्रेम स्विच केली आणि आता आपल्याला प्रिव्हियस दिवस मला पाहायचा आहे की जो तुम्ही खाली पाहू शकता मित्रांनो. टाइम आहे पहिल्याच 15 मिनिटाच्या कॅन्डलचा मी मार्क करतो. आणि तुम्ही बॅक टेस्ट करायचं आहे, हे जाऊन तुम्ही बॅक टेस्ट करा 15 दिवस की कशा प्रकारे इथे स्ट्रॅटर्जी ही वर्क करते. आणि त्यानंतर फॉरवर्ड टेस्ट करायची मित्रांनो तुम्हाला. म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये फक्त रेंज काढून ठेवायची आणि पाहायचं की तिथे कशा प्रकारे इथे परफॉर्मन्स करताना दिसतंय. तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मार्केट खाली आलं, वर गेलं, परत मार्केट हे खाली आलं आणि इथे आपल्याला एक स्कॅल्प मिळाला. पण इथे आपला स्टॉप लॉस हिट झाला. स्टॉप लॉस लहान आहे कारण ज्या कॅन्डलने ब्रेकआउट केलं, जी की ही कॅन्डल आहे मित्रांनो,
आणि त्या कॅन्डलने ब्रेकआउट केला. ऑलमोस्ट त्या कॅन्डलच्या आसपास जाऊनच मार्केटने तिथे स्टॉप लॉस हिट केला, पण तिथूनच मार्केटने रिजेक्शन घेतलं आणि नंतर आपल्याला आपलं टार्गेट भेटलं. इथपर्यंत पण तुम्ही टार्गेट पाहिलं असेल तर ही जी कॅन्डल हिच्यात आपली एंट्री झाली आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला जवळपास 1 ऑफ 3 टार्गेट मिळालं आहे. स्टॉप लॉस हिट होणार नाही का? अशी कोणती स्ट्रॅटर्जी का तिच्या स्टॉप लॉस हिट होणार नाही का? बिलकुल नाही, अशी कोणतीही स्ट्रॅटर्जी नाही आहे. आणि स्टॉप लॉस आपला फ्रेंड आहे मित्रांनो, तर त्याला आपल्या बरोबर ठेवायचं आहे नेहमी आणि स्टॉप लॉस सिस्टीमला लावून ठेवायचं. कारण स्कॅल्पिंगमध्ये आपण लहान प्रॉफिट घेण्याच्या चक्करमध्ये मोठा लॉस तर नाही करू शकत. त्यामुळे आपण ज्या कॅन्डलला एंट्री करतोय त्या कॅन्डलला स्टॉप लॉस ठेवा. कधी ती कॅन्डल एकदमच लहान बनते तर त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलला ठेवा, रिस्क टू रिवॉर्डनुसार, आणि त्यानुसार तुम्ही टार्गेट घेऊ शकतात. आणि तुम्ही इथे पाहू शकतात की आपल्याला एक स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर आपल्याला इथे एक मोठं टार्गेट पाहायला मिळालं की ते पहिल्या ट्रेडचा लॉस पण भरून आपल्याला इथे चांगलं प्रॉफिट दिलेलं आहे. तर ही एक लहान आणि एकदम युजफुल अशी स्ट्रॅटर्जी आहे. फक्त हिला 9:30ला तुम्हाला ॲक्टिवेट करायचं आहे. 15 मिनिटाची रेंज काढून ठेवल्यानंतर स्टॉप लॉस आणि टार्गेटवर विशेष लक्ष ठेवायचं. 4 ते 5 कॅन्डलमध्ये आपण इथे ट्रेड घेणार आहे मित्र. स्ट्रॅटर्जी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा आणि अशा नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.